आलेली अवस्था, आलेली वृद्धिंगता, आलेली परिपूर्णता याचं सामर्थ्य अभंगामध्ये वर्णन करतात. अभंग घ्यायचं औचित्य कारण तसंच आहे. 3 दिवसाचा अखंड सप्ताह भगवान श्री चैतन्य मूर्ती नागेशनाथांच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये नवनाथांच्या सामर्थ्याने नागेशनाथांच्या या ताकदीने उभं असलेल्या व्यासपीठामध्ये हा नामचिंतनाचा गोड अट्टहास, दुसऱ्या वर्षाचं वर्धापन दिन आणि त्यानिमित्ताने ही संकीर्तन रूपी सेवा. नियमानुसार उद्या काला असल्यामुळे आजचा मागणीपर अभंग, पण वैष्णवाला मागायची गरज पडत नाही हे नाथांनी सांगितलेलं साधक तत्व. नागबाबा सांगतात, देवा आम्ही परिपूर्ण आहेत, आम्हाला गरज नाहीये कशाची. का बरे? कारण ज्या दिवशी आम्ही देवाचं अस्तित्व मान्य केलं त्या दिवशी काही वावगच राहिलं नाही, काही वेगळंच राहिलं नाही. देव पहावया गेलो तिथे देवाची हो निठेलो, आता अवघे चित्र लोक आनंदाची. आता जिथे काहीच कर्मबंधन नाहीये, तिथे व्याधीच नाहीये, जिथं काही जन्म मृत्यूच नाहीये, तिथे कुठल्याच प्रकारची आम्हाला संकटाची भीतीच नाहीये. काळालाही घाबरावायची ताकद ज्याच्यात आहे तो वैष्णव आहे. आणि ह्या अनुषंगाने नाथबाबा सांगतात, मला कुठल्याही प्रकारच्या मागणीची गरज पडत नाहीये, कारण ज्या क्षणी तुझ्या चरणी स्थिर झालो त्या क्षणी सर्व सुखाचा अधिकारी झालो. हा नामचिंतनाचा अट्टहास सर्व संयोजक, आयोजक, नियोजकांच्या माध्यमातून, सुंदर टाळकरी, गोड गायनाच्या मृदुंगवादक सगळ्यांच्या सानिध्यामध्ये, सर्व निमुळे ग्रामस्थांच्या सानिध्यामध्ये, आमचे साहेबराव निकम यांच्या सौजन्यातून माझ्याकडे आलेली ही सेवा, सर्व निकम कुटुंबियांच्या अन्नदान सेवा असेल, अल्पहार सेवा असेल, कीर्तन सेवा असेल, सगळ्याच ताकदीने उभं असलेलं हे सामर्थ्य, ज्यांच्या माध्यमातून संपर्कातूनही सेवा माझ्याकडे आली अशी आमचे ज्येष्ठ बंधू निलेश दादा चव्हाण, गोड गायनाचार्य मिलिंद महाराज, सागर दादा, उत्कृष्ट मृदुंगवादक गौरव दादा, त्याचबरोबर निलेश दादा, या सामर्थ्याने उभी असलेली सगळी मंडळी, चोपदार दादा, विनेकरी दादा, सगळ्या मुली, या सगळ्यांच्या सानिध्यामध्ये नाथबाबा सांगतात, देवा आम्हालाही प्रश्न पडतो कधी कधी, असं काय वैभव आहे की वैष्णव झाल्यानंतर काहीच कमी पडत नाही. त्यावेळेस ज्ञानोबारांचा शब्द आठवतो, मत्स्य कुर्माधिकाजांच्या महिमेसी आले, धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहाले. सूर्याला ग्रहण आहे, चंद्राला डाग आहे, ज्याला ग्रहण नाही, ज्याला डाग नाही, ज्याला कुठल्याच प्रकारचं बंधन नाही, ज्याच्यासाठी जगाचा बाप प्रत्येक अवतार घ्यायला तयार होतो, असा फक्त वैष्णवच आहे. त्याच्या इतका मोठा मला कोणी वाटतच नाही. तो आनंद, त्याचं सामर्थ्यच तेवढा आहे. पण या वैष्णवतेची, या वारकरी संप्रदायाची सुरुवात कुठून आहे हे मात्र ज्ञानोबारांनी स्पष्टपणे सांगितलं. ज्ञानोबारांनी म्हटले, जिथून ही वैष्णवता सुरू झाली तो मात्र नाथ संप्रदाय आहे. नाथ संप्रदायामुळेच ज्ञानोबारांची संजीवन समाधी आहे, नाथांची समाधी आहे. कारण ज्ञानोबारांनी तो संप्रदाय स्वीकारल्यानंतरच या वारकरी संप्रदायाचा पाया घातला. मग ज्ञानोबारा स्पष्टपणे वर्णित करतात, आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञान देवा सार चोजविले. मग वारकरी संप्रदाय ज्ञानदेवे रचिला. या संप्रदायाचा ज्ञानोबारांनी पाया रचला, पण सुरू नाथ संप्रदायापासून झालं, म्हणून ज्ञानोबारांची संजीवन समाधी आहे. नाथ संप्रदायामध्ये समाधी म्हणजे सगळ्यात मोठं वैभव आहे. समाधीशिवाय संप्रदाय परिपूर्णच होत नाही. पण नाथ, तुम्ही कधी नवनाथाचं पारायण करताय, तुम्ही नवनाथाच्या पारायणामध्ये पुन्हा एकदा संजीवन समाधीविषयी किंवा संजीवन समाधी लावण्यासाठी कुंडलिनी शक्ती जागृत करावी लागते. आणि ती कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी ज्ञानोबाराय सांगतात, काही नाही, शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, इडा, पिंगला, सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक श्वसनाचे 3 प्रकार. याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे, 3.5 वेणे बसली कुंडलिनी शक्ती बिंबीच्या देटापासनं षडशस्त्राचं वेदन करत ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते, त्यावेळेस माणसाला समाधी लागते. मग नाथ संप्रदायामध्ये सगळ्यात मोठं वैभव कशाचं असेल तर ते समाधीचं आहे. म्हणून आजही तुम्ही मढी जा, तुम्ही गोरखनाथ गड जा, तुम्ही कुठेही जा, त्या समाधीमध्ये जी ताकद आहे, त्या धुनीमध्ये जी ताकद आहे, त्या तपामध्ये जी ताकद आहे, त्या ताकदीनं ज्ञानोबाराय म्हणतात की आम्ही सामर्थ्याने हा संप्रदाय उभा केला. मग आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्राला आदले सहज स्थिती. आणि हे सगळं सामर्थ्य सांगत असताना ज्ञानोबारायांचं मत आहे की माझी समाधी सुद्धा त्याच अनुषंगाने आहे. कशामुळे? कारण माझ्यासाठी समाधी ही परिपूर्णता आहे की आता माझं वैभव मी जगासमोर मांडलंय, मला जगाला जो उपदेश द्यायचा आहे तो मी दिलाय. आता माझी परिपूर्णता कशात आहे तर जगाच्या मालकाला एकरूप करण्यात, आणि एकरूप करण्यासाठी समाधी फार महत्वाची आहे. म्हणून नाथ संप्रदायामध्ये, नवनाथ पारायणामध्ये सुद्धा सगळ्यात जास्त ताकद कशाला दिली असेल तर ती समाधीला दिली. आणि त्याच समाधीला नाथबाबा एक शब्द वापरतात, ते म्हणजे चैतन्य. लक्षात येतंय? मग आजचा अभंग घ्यायचा कारणही तेच आहे की चैतन्याची शोभा शोभत असेल. कुणाला शोभली जाते? माय जगन्नाथ
ज्याचा मायबाप जगन्नाथ आहे. मग जगन्नाथ काय, आदिनाथ काय, मच्छिंद्रनाथ काय, नागेशनाथ काय, गोरक्षनाथ काय, आमच्या ठिकाणी सगळा जगाचा बाप एकच. कारण सुरू जिथून झालंय ते मूळ एकदा आम्हाला कळलं की आम्ही अखंडित परिपूर्णत्वाच्या फळाला जातोय. कारण तुम्ही शेतकरी आहे, साधं उदाहरण आहे, पाणी मुळाला घातलं तर वृद्धिंगता आहे. नाही तर तुम्ही कुठेही कितीही फिरलात, जिथे मूळच नाहीये तिथे तुम्हाला फळाची अपेक्षा ठेवणं चुकीचीच आहे. मग आता मला सर्व सुकृताचे फळ मिळाही न, पण कधी जाईन गे माय. का बरं पंढरपूरच का? मग जनाबाईंचं वर्णन बघा. ग बाई जाते माहेराला माझ्या मूळच्या घराला, आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. मूळ गाठलं म्हणून सगळ्या सुखाची फलप्राप्ती झाली. म्हणून संप्रदायाचं मूळ ज्याला गाठता आलं तसं तर तुम्ही नाशिककर फार भाग्यवान, मूळच तुमच्याकडे. पण निवृत्तीनाथ तुमच्याकडे दादा असं काय करता? संप्रदायाचं मूळ तुमच्याकडे आहे, आद्यगुरु विश्वगुरु तुमच्याकडे आहेत. पण कसं असतं ना, पिकतं तिथं हा जरा फॉल्टच असतो महाराज बरं का. बरं नाशिककरांना इतकं दिलं महाराज, रामाचं सानिध्य दिलं, सीतेचा सहवास दिला, लक्ष्मणाचं सानिध्य दिलं, मारुतीरायाचं सानिध्य दिलं. बरं मी म्हणते गंगेसारखी पवित्रवान नदी दिली, बरं त्याच्या पलीकडे जाऊन निवृत्तीनाथांची समाधी दिली, बरं त्याच्या पलीकडे जाऊन एक ज्योतिर्लिंग दिलं, बरं त्याच्या पलीकडे जाऊन एक शक्तिपीठ दिलं, बरं त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा तुम्हाला इतकं सामर्थ्य दिल्यानंतर तुम्ही जर माणसं बाकीच्या ठिकाणी पळत असाल तर आपण किती बुद्धीने अल्प आहोत. कधी विचार करा ना याचा. तुम्हाला गरज नाही दादा पळायची. देवीकडे, देवी तुमच्याकडे, गुरु तुमच्याकडे, महादेव सुद्धा तुमच्याकडेच. बरं गंगेचं स्नान सुद्धा, गोमुख सुद्धा तुम्ही कशामुळे, म्हणजे महाराष्ट्राला काही ठेवलं नाही रे तुम्ही, सगळं तुमच्याकडे आहे. पण तुम्हाला तुमची किंमत कळत, हा सगळ्यात मोठा विषय आहे. मग आता असंच आहे देवा, आमचंही असंच झालंय. तू आमचा मायबाप हे आयुष्य जातं रे आम्हाला कळायला. आम्हाला कळलंच नाही. निवृत्तीनाथ सांगतात ते काय, आम्ही चकोर हरिचंद्रमा, 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 आम्ही चकोर हरिचंद्रमा. चकोर हरिचंद्रमा, आम्ही कळा तू पौर्णिमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा. आम्ही कोणीच नाहीये. तू मायबाप आहेस, अनाथाचा नाथ तू आहेस म्हणून चाललंय बाबा, नाही तर कशाचं काय. आम्हाला मान्य असावं. ममे वंश जीव लोके जीव भूता सनातन मन षष्ठानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी करशती. माझं जे अस्तित्वच ज्याच्यामुळे आहे, माझा अंश तुझ्यामुळे आहे हे मी मान्य केलं. मग काय अवघ्याची त्रैलोक्य. कारण सत्य मान्य केल्यावर त्रास होत, खोट्याला पाय धरली की खरं सारखी गत होती. तुमच्या नाशिकराला वेगळं सांगायची गरज नाही महाराज. नाशिक जिल्हा देवासाठी प्रसिद्ध होता, पण आता भोंदूसाठी प्रसिद्ध झाला महाराज. लय अवघड झालं. काय खरंय, पण एक खरंय, सत्याचा कधी ना कधी नायनाट झाल्याशिवाय, असत्याचा कधी ना कधी नायनाट झाल्याशिवाय, सत्याचा विषयच आहे रे दादा. असं काय करता. आणि बायांनो पाया पडते बाई तुमच्या. काय राग यायचा होता तुम्हाला. तुम्हाला लय पाया पडू वाटलं तर नवऱ्याच्या पडत जा. काही गरज नाही तुम्हाला कोणाच्या पाया पडायची. तू काय म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. ज्या बाईनं पातिव्रत्य सांभाळलं त्या बाईला कुठल्याच देवाची गरज नाही दादा, कुठल्याच महाराजाची गरज नाही. लय पाया पडू वाटलं, नवरा दिसलं की पाय धरा, दिसलं की पाय धरा. तुम्ही नवऱ्याचे पाय सोडू नका जिंदगीत येऊ. तुम्ही वेड्यासारखं काही वागू नका बाबा. बरं मी म्हणते पाया पडणं चुकीचं नाही, पण महाराज किती मूर्खासारखं वागणं. बरं वेल एज्युकेटेड माणसं होती हो, एकही शेतकरी बितकरी नव्हता. मग त्याच्यापेक्षा शेतकरी बरा की दादा, ज्याला अक्कल तरी थोडी असती. अहो लय विचित्र, इतका विचित्रपणा. लय अवघड आहे तुमचं दादा. तुमचा परमार्थच खतरनाक आहे. सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दणकावून आणतो. आणि तेवढं तर कशाला सोडतो रे. मग तेवढं 2 दिवस मी कशाला देवावर उपकार करायचा. सगळंच खायचं की, खाल्लं तर सगळंच खायचं, नसलं खायचं तर गप राहायचं. महाराज लय अवघड आहे तुमचं. आकारात खायचं आणि श्रावणात पाळायचं. बाकीचे 11 महिने काय कायला सोडून जातो का महादेव.
एकच महिना तेवढा असतो कैलासात देव. इतका अनलॉजिकल परमार्थ नसतो रे दादा. आणि खाणारी पिणारी माणसं साधी नाही हो. सप्त्याच्या पंक्तीला सुद्धा म्हणतात वरची तर्री तर्री द्या, अरे सप्त्यात तरी वाटलीत खालचं खा. सप्त्यात तरी जे मला चटका कमी असावा रे दादा. बरं माणसाने खाता पिता विचार करावा. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमण्यम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मी परमेश्वर आहे. पंचमहाभूत मी, अनुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी. पंच ज्ञान इंद्रिय, पंच कर्म इंद्रिय, सावं मन मीच रे. करणा विचार युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार. कसा खाता पिता विचार करत नाही. चुकीचं खाल्लेलं चुकीचं वागलेलं दोन्ही देव पचवत नाही. आणि का पचवावं तरी? जगाचा बाप आहे. कर्माची फळं दिल्याशिवाय का राहील? आणि का चुकीचं वागावं तरी? माणसाचं कर्म चुकीचं असलं की माणसाला त्रास होतो रे. मग आटाण्याचा चिचुका माणूस 1.5 लाखानं घेतो. कर्म सत्य असल्यावर कोणाच्या बापाला घाबरायचे कारणच नाही ना. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातली कशाला चिंता करता? पितामहा भीष्माने वचन घेतलं, काही झालं कृष्णा मी अर्जुन नाही सोडणार आहे. देवाला चिंता वाटायला लागली अर्जुनाची. अर्जुनाला बोलण्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्यांच्या कक्षामध्ये गेले. अर्जुन ढाराढोर झोपलेला. कसलंच भय नाही, कसलीच चिंता नाही, कसलीच काळजी नाही. निर्भय निशंक निश्चिंत. देवाला नवल म्हटलं वेडायस का? विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध लढायचंय तुला. चतुरंग सैन्य त्या कौरवाकडे, तुझ्यापेक्षा 1.5 मोठं सैन्य कौरवाचं. शस्त्रबल मनुष्यबल धनबल सगळंच त्यांच्या पदरात दिलंयस. तुझा गुरु तुझ्यावर बाण धरून उभा आहे. विश्वातला सगळ्यात मोठा ज्ञानी भीष्माचार्य तुझ्या पाठीमागं वचन घेऊन लागलाय. तुला भीती नाही वाटत आहे? नाही रे देवा. कसं काय? अरे तुझ्या काळजीत मी जागा, तू झोपला बाबा. एवढ्या संकटात तुला झोप तरी कशी आली? एवढं स्थैर्य, एवढं धैर्य, एवढं बळ बांधलंस कसं? कुठून आणलास एवढा विश्वास की एवढ्या संकटात तुझ्याकडे निश्चिंतपणा आहे? कशी झोप आली तुला? बघ या निंबोळेकराकडं. राहिला घर आहे, पोटापुरतं कमवत्यात, कीर्तनाला बसल्यात तरी तोंडावर 12 वाजले. मी म्हणलं अर्जुन नाही महाराज. काय कशी झोप आली रे बाबा तुला? मला सुद्धा शंका वाटते कशी आली. इथं इलेक्शन लोकांचा झोपा आम्हाला लागत नाही, काही संबंध नसतो आमचा तर महाराज. कशी? आणि आम्ही नाही असे निश्चिंत. खूप भीती वाटते आम्हाला, क्षणाला वाटतीये. क्षणभंगूर नाही भरवसा. आम्ही नाहीच सावध, आम्हाला कळतच नाहीये सत्य असत्य. कारण आम्ही तसे नाहीये मनस्थिर. ताकदही लागतं त्याला. आम्हाला कशी झोप लागेल? तुमचं तर अवघडच आहे पुरुष मंडळी. तुम्हाला तर झोप लागायचं लय अवघड आहे. तुमचा पलंग सुद्धा सासऱ्याच्या पैशाचा आहे. कशी झोप लागेल याची मला चिंता वाटते कधी कधी. मला पोरगी म्हणून लय वाईट वाटतं ग माय. पलंग सासऱ्याचा, कपाट सासऱ्याचं, टीव्ही सासऱ्याची, फ्रीज सासऱ्याचा, भांडे सासऱ्याचे, काम कराय पोरगी सासऱ्याची, धोंड्याचा माय नाही आणला. काय संबंध यांचा? अरे म्हणजे अरे वा, सहन आम्ही करायचं, धोंडे आणला आपलं, सॉरी म्हणजे धोंड्याचा महिना. आणि कुठल्याच ग्रंथात लिहिलं नाही बरं का. हिंदू धर्मातला मला एक ग्रंथ आणून दाखवा, एक शास्त्र, एक पुराण आणून दाखवा ज्यात लिहिलंय की धोंड्याच्या महिन्यात जावई खाऊ घालायचा असतो. मी पाय धुवून पाणी पिते तुमच्या. कुठेच ओवी नाही, कुठेच श्लोक नाही. ही तुम्ही काढलं. हा तुमचा आहे, हे तुमचं. तुम्ही लई आगाव आहे. हुंडा सुद्धा तुम्ही काढला. कुठल्या शास्त्रात हुंड्याची पद्धत नाही. उलट शास्त्र सांगतं उत्तमम स्वर्जितम कष्टम मध्यमम पितुवर्जितम अधम भातृवित्तच्च स्त्रीवित्त अधमाधम. जो स्वतःच्या कष्टावर जगतो त्याने अर्धी शिळी जरी खाल्ली तरी विठ्ठलाच्या दारात त्याचा पुरुषार्थ साधला जातो. एवढं सामर्थ्य त्याच्या स्वतःच्या कष्टाच्या पैशामध्ये असतं. हे सत्य. जो बापाच्या इष्टटीवर आईट करतो तो मध्यम आहे. धोबी का कुत्ता घरकाना घाटका. जो भावाचं खातो तो अधम आहे, त्याला नरक आहे. आणि जो बायकोचं खातो तो आदमाधम आहे, त्याला घोर नरक आहे. आता वाजवा टाळ्या, हे खरं आहे. अजितचा आता नाही वाजू वाटली तुम्हाला? तुम्हालाही माहित आहे आपण घेतलंय ग. आपण नसती घेतली म्हणजे वाजवली असती. पण सत्य नाकारू शकत नाही ना दादा तुम्ही. कारण हे बोलणारी शिवलीला पाटील नाही, शास्त्र आहे. सुभाषितकार सांगतात बाईचा पैसा कधीच सुखाने जगू देत नाही. 1 रुपया सासरवाडीत नाही आता कामा नाही. अख्खा ट्रॅक्टर आणलाय तुम्ही. कसं चांगलं होईल रे तुमचं दादा? जरा विचार, थिंक डीपली करायचा जरा, विनंती माझी. आणि काही नाही बघा, कोण म्हटलं जावई नारायण असतो? हा, जावई नारायण असतो? तुमचा नारायण रात्री ढाब्यावर दिसतो. असला नारायण असतो का? नारायण असे काही पात्रता ठेवता की नाही तुम्ही? तर कुणाला उठसूट नारायण म्हणता? देव आहे तो. त्याची बराबरी माणसाला कधीच होऊ शकत नाही. कुठलीच पोरगी कधी राधा होऊ शकत नाही. कुठलाच पोरगा कधी कृष्ण होऊ शकत नाही. कुठलाच माणूस कधी ज्ञानोबा तुकोबा होऊ शकत नाही. कितीतरी विचार करा. 4 ओव्या पाठ करून तुम्ही आम्हाला एवढा सन्मान देताय. ज्यांनी ज्ञानेश्वरी वयाच्या 16व्या वर्षी सांगितली त्यांच्या समाधीवर जीव सोडला तरी पांग फेकणार नाही इतकी ताकद त्यांच्याकडे.
4 अभंग पाठ करून तुम्ही आम्हाला सन्मानानं मिरवताय. आम्ही गात्यासाठी प्राणपणाला लावला तरी कमीच आहे. 25 वर्षाची पोरगी आहे मी. तुम्हाला काय वाटतं एका पायावर उभं राहून तपश्चर्या केली असेल कुठल्या वनात जाऊन? काहीच नाहीये. आईबाप माळकरी आहेत हे भाग्य आहे माझं. मी वैष्णवाच्या कुटुंबात जन्माला आले. माझा बाप माळकरी, आजा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या मी माळकरीच होता. आमच्या घरात कधी कचकच कांदा वाजलाच नाही. जे काही सोशल मीडिया आली ती आमच्याच माध्यमातून घरात आली. नाही तर आईबापाचा काही संबंधच नव्हता सोशल मीडियाशी. ताकद आईबापाने पुण्य केलं, पूर्वजांनी परमार्थ केला. आईबापामुळे ज्ञानोबा तुकोबा पदरात पडले. मी फक्त ज्ञानोबांच्या समाधीवर मस्तक ठेवलं. भगवंताच्या दारात सांगते, मी फक्त ज्ञानोबांच्या समाधीवर मस्तक ठेवलं. पात्रता नसताना ज्ञानोबांनी मला एवढं मोठं केलं की आज समाज आमच्या चरणावर मस्तक ठेवतो. अजून देवानं किती द्यावं याचा विचार आम्ही करू शकत नाही. खूप ताकद आहे. अवघे चित्रैलोक्य फक्त चरणी जगन्नाथा. तिथे जायचं आहे, फक्त स्मरण करायचं आहे, फक्त काहीच करायचं नाहीये. हा, पण हे मन जे चंचल आहे हे तिथं रमवता आलं पाहिजे. स्थिर ठेले जाऊन आले का? नाही, तिथंच आहे. शरीर फिरत आहे पण आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखली या भाग गेला. अवघा झाला आनंद. आता काय राहिला आनंद व्हायला? आनंदाचं डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंद ती. कसं काय झालं? सुधा नाम घोष करू हरी कथा तिने सुद्धा चित्त समाधान. मग सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंदी निर्भर डोलत असेल. काहीच नाही राहिलंय माझ्याकडे. सर्वस्वी तुझा झालोय मी. विचारलं कृष्णाने अर्जुनाला, कशी काय झोप आली तुला? लक्षात आहे ना? फिरत जा पण येत जा. तिथामध्ये तिच्या पाड्याला महाराज बरं का, गाव विस्तर सोडायची नाही. विचारलं कृष्णाने अर्जुनाला, कशी काय झोप आली तुला? इतकं गोड उत्तर दिलं अर्जुनाने. अर्जुन म्हणला, देवा ज्याच्या काळजीत जगाचा मालक जागा त्याला कशी झोप येणार नाही बाबा? तो माझ्यासाठी जागा, मी कशाची चिंता करू? किती सोपं तत्व आहे ना परमार्थाचं. घालोनी या भार राहिलो निश्चिंती निर्विळे संती विठोबास. लावोनी या हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता न करावी. मागे पुढे उभा आहे संभाळीत आली आघात निवाराया. निर्वाणी गोविंद नसे मागे पुढे काहीच साकडे पडो नेदी. फक्त एवढंच आहे चरणी जगन्नाथा. तुझ्यावर विश्वास ठेवायचा आहे. फक्त मन तुझं रमू द्यायचं. त्याला मनाला सांगायचं आहे, माय जगन्नाथ मालक आहे तो तुझा. नको बाबा विनाकारण अहंकारात रमू. नाहीतर आमची परिस्थिती आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वे येणे. स्वतःच्या स्वतःलाच महंत मानणारी माणसं कधी महंत नसतात. ज्ञानोबा तुकोबा कधीच म्हटले नाही आमच्या येऊन पाया पडा. तुकोबारा काय म्हटले? हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकवून दे. म्हणणं काय? अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका. ज्ञानोबा काय म्हटले? माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा. ज्ञानोबा काय म्हटले? जाई नगे माय. ज्ञानोबा म्हटले, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरलो गुरु कृपे. कोण गुरु? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव. मग मला नाथांमध्ये सुद्धा विठोबाच दिसतो. मायबाबात का नाही? हे सामर्थ्य आहे माझ्या नजरेचं. शास्त्रवेद पाठ केले म्हणजे ज्ञानी होतं असं नाहीये. लाखो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे श्रेष्ठ भक्त तर मिळेलच असं नाहीये. पण ज्ञानोबा सांगतात, एक विश्वास देतो, जेव्हा प्रत्येकात पांडुरंग दिसेल, प्रत्येक कणात देव अनुभवता येईल, त्या दिवशी सगळ्यात मोठे ज्ञानी आणि सगळ्यात मोठे भक्त तुम्हीच असाल, हा माझा विश्वास आहे. ज्ञानोबांचं वक्तव्य हे समस्तही वासुदेव ऐसा तिरसाचा ओतीला भाव तो भक्ता माझी राव आणि ज्ञानी आतोची. तोच श्रेष्ठ भक्त आणि तोच ज्ञानी आहे. चला कळलंय. तुका म्हणे मज बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची. हे नाहीच माझं. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणीश कविता धणी वेगळाची. मी भ्रमात आहे. कुणी केला निर्माण भ्रम? मन आहे, कल्पनेने. संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पोनी मोडी म्हणून रथांच्या उतरंडी उतरी रची. ही कल्पना एका मिनिटात राजा करते आणि एका मिनिटात रंक. हिचं राजा होणंही सत्य नाही आणि रंक होणंही. मग मी म्हटलं सत्य सांगू दे ना. सत्य एकच आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळं जगत भास आहे. बाकी सगळीच कल्पना आहे. मग मी आनंदी कधी? चरणी जगन्नाथा. जेव्हा मी सत्य स्वीकारे. हे तर विचार करा, 11वे रुद्राचे अवतार दासत्व स्वीकारायची काय गरज आहे? बलवान आहेत, बुद्धिवंत आहेत. प्रभू रामचंद्र म्हणतायत, तुम मम प्रिय भरत ही समभाई तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना. ताकद जुग शस्त्र जोजन पर भानो लिल्योताई मधुर फल जानो प्रभु मुत्रिका मेली मुकमाय जल गई लाज गई अजजनाई दुर्गम काज जगत के जेते सुगमानुग्रह तुमरे तेते राम दुवारे तुमर कवारे होत न अज्ञा बिनु पैसा सब सुख लेली तुम्हारी शरणा तुम रक्षक का हो कोडरणा. आपण तेज समारो आपे तीनो लोक हाकते कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जपनिंद हनुमंत वीरा. जय जय जय
हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई जो सतबार पाठ करो कोई छूटई बंदी महासुख होई जो ये पड़े हनुमान चालीसा होय सिद्धि सा की गौरीसा तुलसीदास सदा हरिचेरा कीजे नाथ हृदय माडेरा. ही ताकद आहे ना. काय गरज आहे त्यांना दासत्व स्वीकारायची. तरी पण तुकोबाराय म्हणतात काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या. आम्हाला शिकवा हे नम्रपणा. एवढे मोठे तुम्ही तरी स्वामी काजी तू. अशी ताकद आहे तुमच्याकडे. आम्ही विनंती करतोय.